पाहिजे। वर्ध्यात शिक्षकांचे सामूहिक रजा आंदोलन, शिक्षकांनी काढलाय मोर्चा। वर्ध्यात सुमारे 90% शाळा बंद। शैक्षणिक सत्र सुरू होऊन केवळ 10 दिवस झाले असताना शिक्षकांनी आज सामूहिक रजा आंदोलन केल्या। वर्ध्यात शाळा बंद राहिल्या आहेत। टीईटी परीक्षेमुळे निर्माण झालेली सेवा विषयक अस्थिरता, पदोन्नतीची हिरावलेली संधी, संच मान्यता धोरण, बीएलओ नियुक्ती संबंध आणि राज्य शासनाच्या दुर्लक्षितपणाच्या निषेधार्थ राज्यातील शाळा बंद ठेवून वर्ध्यात शिक्षक संघटनांनी सामूहिक रजा आंदोलन केले। वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून विविध 16 संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढलाय। हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब पुतळा चौक परिसरात पोहोचलाय। येथे शिक्षकांकडून धरणे आंदोलन करण्यात आले। मोठ्या संख्येने शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले। यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या आहेत। मोठ्या संख्येने महिला शिक्षक देखील यात सहभागी झाले। या आंदोलनामुळे 90% शाळा आज बंद राहिल्या आहेत। त्यामध्ये मानव संसाधन निर्माण करणारा जो शिक्षक आहे त्याने उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये जनगणनेचं काम केलं। शाळा सुरू झाल्याबरोबर एसआय अंतर्गत जे फॉर्म आहे ते फॉर्म शिक्षकांच्या माथी आणून मारले आणि शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षक आता वन भटकत आहे आणि विद्यार्थी शाळेमध्ये। आणि अशा या अवस्थेमध्ये शाळा बंद करण्याचं शासनाचं धोरण जे आहे त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आहे। सोबतच शिक्षकांच्या मानगुटीवर टीईटीची परीक्षा आणून बसवलेली आहे आणि या सर्व अवस्थेमध्ये शिक्षकांमध्ये वैफल्यग्रस्त वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि म्हणून शासनाचा निषेध, मुलांचं आणि शिक्षकांचं दोघांचे भवितव्य अंधकारमय करण्याचा प्रयत्न हे शासन धोरण राबवत आहे आणि त्याचा निषेध म्हणून राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक रजा आंदोलन घेऊन आज रस्त्यावर उतरलेले आहे। आज जिल्हा परिषदच्या 90% शाळा बंद आहे आणि माध्यमिक विभागाच्या जवळपास 70% शाळा बंद आहे। उर्वरित शाळा सुरू राहण्यामागचं कारण असं आहे की प्रशासनाने दबाव निर्माण करून शाळा बंद करू नये अशी भूमिका अंगीकारल्यामुळं काही अंशी शाळा राहिलेल्या आहेत, परंतु 90% शिक्षक मात्र आज रजा घेऊन या आंदोलनात सहभाग झालेले आहेत। मी आमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो की जे तुम्ही शिक्षकांवर अन्याय करण्याचं जे काही धोरण राबवलेलं आहे, जसे टीईटी असेल, बीएलओ असेल, एसआयआर असेल, संच मान्यता असेल, मराठी शाळा बंद करण्याचं षडयंत्र आहे। आमची शिक्षकांची आर्त हाक आहे की विद्यार्थ्यांना शिकू द्या आणि आम्हाला शिकवू द्या। मराठी शाळा वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। आमच्या मागण्या जर या आंदोलनातून मान्य झाल्या नाही तर या पलीकडे आम्ही बेमुदत संप आणि आमरण उपोषणाचं हत्यार उचलल्याशिवाय राहणार नाही। म्हणून शासनाला विनंती आहे की शिक्षकांची नियुक्ती ज्या गोष्टीसाठी झाली आहे ते काम त्यांना त्यांचं अध्यापनाचं काम करू द्या। अजूनपर्यंत तुम्ही जुनी पेन्शन लावलेली नाही, त्यासाठी सुद्धा आमचा लढा आहे। म्हणून जुनी पेन्शन असेल किंवा अशैक्षणिक कामं असेल, टीईटी असेल, या टीईटी पासून आम्हाला मुक्त करा। 13 फरवरी 2013च्या अगोदर लागलेल्या लोकांना टीईटीची सक्ती करू नये। नो टीईटी बिफोर आरटीई। आणि या उपर जरी तुम्ही आमचं ऐकलं नाही तर मात्र आम्ही समन्वय समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आमरण उपोषण आणि या ठिकाणी बेमुदत संपाचं आंदोलन सुद्धा आम्ही समोर करणार आहोत। धन्यवाद।